महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी लाडकी बहीण योजना हा सर्वात मोठा आधार आहे. तर दर महिन्याला मिळणाऱ्या ₹1500 आर्थिक सहाय्यामुळे अनेक बहिणींना घर खर्च, शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते. तर सध्या सर्वात मोठा प्रश्न एकच आहे, लाडकी बहीण योजना 17वा हप्ता कधी जमा होणार आहे? तर या व्हिडिओमध्ये आता मित्रांनो आपण पाहणार आहोत तर 17वा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे, तर त्याबद्दल सविस्तर माहिती आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रापर्यंत, तुमच्या बहिणीपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो चला तर आता आपण पाहणार आहोत 17वा हप्ता कधी बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर सरकारकडून अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र विविध मीडियाच्या रिपोर्टद्वारे आणि जिल्ह्याच्या स्तरावर माहितीप्रमाणे हे 17वा हप्ता डिसेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता होती. पण अंदाज तारीख ही 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान होती. तर अजूनही ही हप्ता आलेला नाही. तर आपल्या या रिपोर्टच्या माध्यमातून असा अंदाज आहे की 13, 14, 15 या 15 तारखेच्या आत तांत्रिक अडचणीमुळे हे रक्कम जी आहे ना ते जमा झालेली नाही. त्याच्यानंतर 15 तारखेच्या आत जे आहे मित्रांनो, यावेळी आता मागचे 1500 आणि या महिन्याचे 1500 होण्याची शक्यता ही दाट आहे. तर 2025 पासून सरकारने प्रत्येक लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली होती. तर ती केवायसी झाली किंवा नाही त्याबद्दल तुम्ही आता पडताळणी करून घ्या. कारण बँकेत जर पैसे नाही आले तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही. आधी अंतिम तारीख जी आहे ती 30 नोव्हेंबर 2025 होती. आता नवीन तारीख जी आहे ती 31 डिसेंबर 2025 आहे. तर ई-केवायसी पूर्ण नसेल तर 17वा हप्ता आणि पुढील हप्ते मिळणार नाही. तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी चालवली जाणारी महत्त्वाची योजना, या योजनेद्वारे उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही योजना आहे. तर दर महिन्याला ₹1500 आर्थिक सहाय्य रक्कम थेट बँक खात्यातनी आणि कुटुंबाचे हे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे. महिलांचं वय जे आहे 21 ते 65 वर्षाच्या आतमध्ये असावे. त्यासाठी ई-केवायसी करणं हे महत्त्वाचे आहे. तुम्ही ई-केवायसी नसेल केलं तर व्हिडिओमध्ये पाहून YouTubeच्या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही ई-केवायसी साध्या सोप्या पद्धतीने आहे. आधार कार्ड नंबर टाकणे आणि पतीचा आधार कार्ड नंबर टाकणे, तर मोबाईल नंबरवर OTP येते, ते ई-केवायसी होऊन जाते. तर अशा पद्धतीने आहे, तुम्ही व्हिडिओ पाहून त्याच्यावर करू शकता. जर तुम्ही अजूनही केलं नसाल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगतो. तर त्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर अपडेट करणं, योजनेची नोंदणी पूर्ण, बँक खाते, उत्पन्नाचा मर्यादा अशी आवश्यक जे आहे ते डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. तर मित्रांनो, जर तुम्ही 17वा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल आणि बाकीच्यांना मिळाले असेल तर तुम्ही चेक करू शकता. एक साईट आहे, वेबसाईट आहे, तर तुम्हाला मी ते देणार आहोत. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला जर लागत असेल तर ते कमेंटमध्ये मी सांगणार आहोत. तर त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओत मी पण सांगणार आहोत. लाडकी बहीण योजना ही 17वा हप्ता ही लाखो बहिणींसाठी एक मोठी मदत ठरणार आहे. तर डिसेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यात ही दाट शक्यता आहे. म्हणजे आजची जी तारीख आहे 11, तर आता 15 तारखेच्या आत हे हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्या कारणाने ही साईटमध्ये तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम थांबलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बहिणींना तुम्ही काही टेन्शन नको घेऊ. तुमच्या अकाउंटमध्ये या 2-3 दिवसांनी बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.